नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। भिंगारमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन। महापुरुषांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान द्यावे। संजय सपकाळ, अहमदनगर। भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती महापुरुषांना अभिवादन करून साजरी करण्यात आली। भिंगार येथील इंदिरानगर भागात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदेवे, प्राचार्य कैलासराव मोहिते, सुभाषराव होडगे, विशाल बेलपवार, अभिजित सपकाळ, रमेश वराडे, मेजर दिलीप ठोकळ, संपतराव वराडे, मनोहर दरवडे, दीपक लिपाणे, जहीर सय्यद, अशोक पराते, अक्षय नागपुरे, दीपकराव बडदे, सागर चवंडके, कुमार धतुरे, भारत ठोकळ, सचिन रोकडे, संपतराव बेरड, सागर कांबळे, सदाशिव मांढरे, सर्वेश सपकाळ आदी उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की महापुरुषांचे विचार व कार्य तेवत ठेवण्यासाठी योगदान दिल्यास त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे। अण्णाभाऊ साठे यांचे पदस्पर्श ऐतिहासिक अहमदनगर शहराला लाभले। त्यांनी या शहरात चळवळ देखील चालवली। समाजसुधारकांची जयंती वैचारिक प्रबोधनातून साजरी करणे आवश्यक आहे। त्यांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले। यावेळी महापुरुषांचा जयघोष करून त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले। आज भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयाजवळ इंदिरानगर झोपडपट्टी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नेते आदरणीय प्राचार्य कैलासराव मोहिते सर असतील, या ठिकाणी रमेशराव वराडे असतील, संभाजीराव भिंगारदेवे असतील, या ज्येष्ठांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे। खरं तर अण्णाभाऊ साठेंचं जीवनपट आपण पाहिलेलेच आहे। कमी शिक्षण जरी असलं तर साहित्यरत्न कादंबऱ्या लिहिणं आणि त्यांचं एक पुस्तक आपण पाहिले फकीरा, याला उत्कृष्ट असं पारितोषिक देखील मिळालेलं आहे। या अण्णाभाऊ साठेंनी समाजासाठी खूप अशी उन्नती केलेली आहे, प्रगती केलेली आहे। आणि आज या भिंगार शहर असेल, नगर शहर, भिंगार शहर, इतरत्र ठिकाणी महाराष्ट्रात देखील मोठ्या भक्तिभावाने अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो। ह्या अण्णाभाऊ साठेंचं राहिलेलं कार्य समाज नक्कीच पुढे नेईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमच्या हार्डिंग मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं, त्याचप्रमाणे भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, विविध संघटना असतील, त्यांच्या वतीनं अण्णाभाऊ साठेंना या ठिकाणी जयंतीनिमित्त अभिवादन करून सर्व दलित त्याचप्रमाणे मातंग समाजाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद। भिंगारमध्ये आज साहित्यरत्न अण्णासाहेब साठे यांचं जयंती उत्सव अर्थात शतकोत्तर जयंती आहे। आणि अशा जयंती उत्सवामध्ये एका ज्येष्ठ साहित्यरत्नाला, भारतभूषण व्यक्तीला आणि खऱ्या शाहिराला मी वंदन करतो। त्याचबरोबर आज स्वर्गीय लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची चळवळ उभी केली। आपल्या सर्वांना स्वातंत्र्याच्या गुलामगिरीत मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला। मंडाल्या तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य नावाचा एक महान ग्रंथ लिहिला। अशा प्रकारे या देशाच्या या दोन थोर युवतींना प्रणाम करण्याकरता सन्मान्य संजय सपकाळ, होडगे सर, सन्मान्य सर्व माझ्या समवेत असलेले सर्वांनी उपस्थित राहून अभिवादन केलेलं आहे। मी सर्वांना धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारचं कार्य सामाजिक बांधिलकीचं, समाज प्रबोधनाचं, समाज विकासाचं कार्य संजयच्या हातून हो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी स्वर्गीय अण्णाभाऊ साठे की ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अतिशय मोलाचं असं कार्य करून लोकजागृती केलेली आहे, समाजाला जागृत केलेलं आहे। आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या कवनातून, आपल्या वचनातून
आणि आपल्या कथा कादंबऱ्यातून लोकजागृतीचं कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज लोकमान्य टिळकांची सुद्धा पुण्यतिथी आहे. त्यांनी सुद्धा चांगलं कार्य केलेलं आहे आणि या चांगल्या कार्याबद्दल त्यांचं देखील आपण या ठिकाणी त्यांना देखील अभिवादन करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेचा मोठा प्रयत्न केला आणि सर्व समाजाने त्याला मान्यता दिलेली आहे. तसंच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य देखील अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. आजच्या या शुभदिनी या ठिकाणी इंदिरानगर वसाहतीजवळ जो समारंभ झाला, या समारंभात सर्व मान्यवर उपस्थित होते आणि याचं सर्वस्वी श्रेय संजय सपकाळ यांना जातं. त्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये सर्व राष्ट्रवादीची मंडळी तसंच समाजेतर बांधव देखील हजर राहिले. या सगळ्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या तिन्ही नेत्यांना मी अभिवादन करतो. धन्यवाद.